तर मला एक प्रोडक्ट आलं होतं ॲडव्हर्टाइजसाठी, म्हणजे पेड नव्हतं ते, फक्त प्रोडक्ट दिलं होतं त्यांनी. तर ते मला खूप जास्त आवडलं, म्हणजे खरंच आवडलं. केस एकदम सिल्की होऊन गेले आणि ते शाईन पण करतंय. तर ते L'Orealचं फेस मास्क आहे, सॉरी फेस मास्क म्हणते, ते L'Orealचं. तर हे L'Orealचं हेअर मास्क आहे. ही ॲडव्हर्टाइजमेंट नाहीये. मला खरंच जेन्युइनली चांगलं वाटलं म्हणून शेअर करते. तर तुम्हाला घ्यायचं तर घेऊ शकता. थोडं महाग आहे, ₹1000 आहे त्याची प्राईस. इन केस कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता. त्याच्यात प्रोटीन आणि ओमेगा 9 आहे. सो छान आहे. म्हणजे एकाच वॉशमध्ये ते एकदम असे सॉफ्ट सॉफ्ट झाले आणि एकदम असं मला हलकं हलकं वाटतंय. सो नाईस प्रोडक्ट. तर आम्ही दिवाळी शॉपिंगसाठी मार्केटमध्ये गेलो होतो. तर असंच साड्या वगैरे घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही दिवाळीचा छोटा-मोठा सामान घेतला. तर असे छान-छान रांगोळीचे साचे आले होते. तर ते घेतले आणि गावामध्ये म्हणजे मार्केटमध्ये खूप छान-छान फळं, भाज्या आणि खूप सारं छान-छान दिवाळीचं सामान पण आता विकायला आलेलं होतं. तर थोड्याफार आम्ही वस्तू घेतल्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या फेव्हरेट ठिकाणी जेवणासाठी गेलो. तर ते म्हणजे मॉडर्न कॅफे जे तुम्ही आधी पण बघितलं असेल. तर इथे आम्ही पनीर साठे घेतलं, जे आम्हाला सगळ्यांना खूप जास्त आवडतं आणि त्याच्यानंतर मग आम्ही एक भाजी वगैरे मागवून घेतली. आणि ती व्हेज पराठा होती, पण एवढी छान होती, खूप जास्त टेस्टी होती. फर्स्ट टाईम मला असं भाजी आवडली, नाहीतर मी भाजी-पोळी अव्हॉइड करते बाहेर गेल्यावर. मला नाही आवडत, कारण आपण घरी तेच खातो आणि बाहेर पण तेच. पण ही भाजी एकदम छान टेस्टी होती आणि त्याच्यावरती अशी सुंदर अशी तिळीची चटणी होती, एकदम तिखटवाली, एकदम मस्त. खूप मज्जा आली. त्याच्यानंतर मग नेक्स्ट डे आमचा ड्रायव्हिंग क्लास वगैरे केला, ऑफिस वगैरे केलं आणि मग बस त्याच्यानंतर मग मी काही शूट नव्हतं केलं. तर आज यांच्या ऑफिसमध्ये दिवाळी पार्टी होती, तर म्हटलं मी 9 वाजताच ते जाणार होते. म्हटलं पराठे करून देते, पण ते बोलले की ऑफिसमध्येच जेवण आहे. सो मग मी तेच पराठे आमच्या नाश्त्यासाठी करून घेतले आणि आम्ही खाऊन घेतले. ओके, तर दिवाळी पार्टी आहे म्हणून हे आज कुर्ता वगैरे घालणार आहेत आणि इकडून जाताना साधं शर्ट वगैरे घालणार आहे. कारण इकडून कसं असतं, मुंबईमध्ये ट्रेनने जावं लागतं आणि तुम्ही कुठल्याही ठिकाणी पोहोचा, तुमचा अवतार पूर्ण खतरनाक होऊन जातो. सो मग मी त्यांना बोलले, की हे शर्ट पण नका घालू, एकदम सिंपल काहीतरी घाला. कारण थोडा टाईम घालायचं आहे, मग परत ते ऑफिसला जाऊन असं दुसरं चेंजेस करणार आहेत. सो त्यासाठी. सो 2 ऑप्शन आहेत. एक ब्लॅक आहे आणि एक पॅरोट ग्रीन कलर आहे. तर मी त्यांना तर बोलली, की ब्लॅकच घाला, कारण तो पॅरोट ग्रीन त्यांनी बऱ्याचदा घातलाय. सो ब्लॅक थोडा छान वाटेल. सो ते तर बापरे! आज एकदम एक्सायटेड होते, कारण आज त्यांच्याकडे दिवाळी पार्टी आहे. एवढे मटकून कुठे चाललंय? मी चाललोय आज ऑफिसला. आमची दिवाळीची पार्टी आहे, दिवाळी सेलिब्रेशन आहे ऑफिसमध्ये आज. येस. ए दिन दिन दिवाळी असं नको. ओके. हॅपी दिवाळी तर बोला. हॅपी दिवाळी. आपण दिवाळीचा ब्लॉग बनवू तेव्हा करू, आता नको. प्री दिवाळी विश. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड्या दाखवणार होती, पण माझ्याकडे आता दाखवायला साड्याच नाहीये, कारण त्या अजून आणल्या नाहीये. सो मी तुम्हाला या व्लॉगमध्ये नाही दाखवू शकत. होपफुली जेव्हा येतील तेव्हा मी दाखवून देईल. तर आता आम्ही बऱ्यापैकी स्टार्ट करून दिलंय साफ वगैरे. लास्ट टाईम मला खूप जास्त डिफिकल्ट गेलं होतं, म्हणजे मी नवीन-नवीन पण होती. प्लस मला या सगळ्या गोष्टी अ, नवीन-नवीन थोडं कठीणच जातात. सो त्यामुळे मला खूप जास्त डिफिकल्ट गेल्या होत्या. पण खूप जास्त डिफिकल्ट गेल्या होत्या. पण यावेळेस म्हणजे मी ठरवलंय, की मला जसा-जसा टाईम भेटेल, तसं-तसं मी एक-एक गोष्ट करत राहील, जेणेकरून मला मग जेव्हा मेन दिवाळी राहील, तेव्हा मला सगळ्या गोष्टींचं प्रेशर नाही येणार. कारण काय असतं, दिवाळी जरी असली ना, तरी आमचं ऑफिस असतंच. ऑफिसला फक्त 1-2 दिवस सुट्टी आहे. त्याच्यात एखादा दिवस मी अप्लाय केली आहे, पण बघू ती भेटते, नाही भेटते. तर तेव्हा मला गावाला पण जायचंय. सो ऑफिस पण असतं, प्लस आपल्याला घरातलं पण खूप गोष्टी असतात. स्वयंपाक असतं, हे असतं, ते असतं आणि त्याच्यात इव्हन एन्जॉय करायला पण टाईम नाही भेटत. म्हणजे आपण त्याच गोष्टी करत राहून जातो. सो यावेळेस मी ठरवलंय, की हळू-हळू सगळ्या गोष्टी फटाफट म्हणजे आधीच करून ठेवूया. जेणेकरून जेव्हा दिवाळी राहील, तेव्हा आपल्याला पुरेसा टाईम राहील. दिवाळी आहे म्हणून एन्जॉय पण करता येईल आणि सगळ्या गोष्टी टाईमावर होतील.
असा मी प्रयत्न करते आहे. आय डोंट नो तो होईल का नाही. मी ट्राय करेल. तर आता मी बेडरूम आवरून घेतलाय पूर्ण. पण आमच्या इकडे ना खूप जास्त धूळ होते. तर आता मी सांगू नाही शकत, की म्हणजे दिवाळीला तरी पण अजून 1-दीड आठवडा आहे. तर तो खराब पण होऊ शकतो. पण ठीक आहे, म्हणजे एकदमच जास्त खराब नाही होणार. थोडाफार होईल ते तेवढं नॉर्मली होऊन जाईल. पण आता बेडरूम पूर्ण पूर्ण एक पण गोष्ट बेडरूमची बाकी नाही. सगळं साफ झालंय. त्याच्यानंतर आता हॉल आणि फक्त किचन बाकी आहे. तर ते मी एक-एक दिवसाच्या गॅपने करणार आहे. रोज-रोज नाही करणार कारण ते एकदम मग रोज-रोज काम, ऑफिस पण आहे. सो ते जास्त हेक्टिक होऊन जातं. सो जसा-जसा टाईम भेटेल तसं-तसं करेल. तसं मला माझ्या सासूबाई बोलल्या, की आपण सॅटर्डे संडेलाच करू. पण माझं असा विचार आहे, सॅटर्डे संडे माझा क्लास पण राहतो. मग करू तेव्हा आपण, पण आताच थोड्या-थोड्या गोष्टी करत राहू म्हणजे जेणेकरून लवकर होऊन जाईल. अ, तर ना साफ करताना मला माझ्या लग्नात जे गिफ्ट भेटले होते ना, तरी म्हणजे बरेच होते, पण ते बाकीचे इकडे-तिकडे ठेवलेले आहेत आणि बाकी होते वरती आम्ही ठेवलेले. तर ते मला आज दिसले. सो मी विचार केला, की ते मी तुमच्यासोबत शेअर करू, कारण मी दाखवले नव्हते आणि शेअर करायला पाहिजे असं मला वाटलं. सो म्हणून मी तुम्हाला दाखवते आणि नक्की बघा. ते मला माझ्या फ्रेंड्सने खूप प्रेमाने दिलेत. सो शेअर करायला पाहिजे तुमच्यासोबत असं मला वाटतं. अजून होते खूप साऱ्या फ्रेम्स वगैरे, पण त्या ठेवल्या आहेत. हे जे वरती मला म्हणजे साफ करताना जे माझ्या हाती लागलेत ना, मी ते तुम्हाला दाखवून देते. तर ही एक फ्रेम आहे. खूप सुंदर अशी फ्रेम आहे राधाकृष्णाची. तर ही आम्ही 2 फ्रेम होत्या. एक आत्ता आम्ही आमच्या ज्या घरात आम्ही राहतोय तिथे लावली ऑलरेडी एक. तर 2-2 नाही लावू शकत म्हणून आम्ही ही राहू दिली आहे. तर एक-एक, वन बाय वन आम्ही यूज करू. आता सध्या एक लावली आहे. ती गणपतीची आहे, सो आम्ही दरवाजाच्या साईडला लावली आहे आत्ता जस्ट करंटली. आणि ही पण खूप सुंदर अशी फ्रेम आहे, मोठी आहे मस्त. तर हिला पण आपण कधीतरी मस्त नक्की यूज करूया. आणि खूप छान कलर आणि खूप छान त्याच्यावर कोएट लिहिलंय, कृष्णाय वासुदेवाय, हरे परमात्मने, असं पूर्ण छान असं लिहिलंय. तर मला ही फ्रेम पण खूप जास्त आवडली. आणि अशा खूप साऱ्या फ्रेम्स आहे, खूप साऱ्या गणपतीच्या आहेत, बऱ्याच आहेत. आणि हे एक ना गिफ्ट बॉक्स होता. याच्यात खूप छान-छान चॉकलेट्स होत्या, कॅन्डल्स होत्या आणि फ्लॉवर्स होते. तर याच्यातल्या सगळ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी यूज करून घेतल्या. फक्त फ्लॉवर्स आणि बॉक्स ठेवलाय, जेणेकरून तो आम्हाला परत यूज करता येईल. आणि याच्यासोबतच माझ्या फ्रेंड्सनी ही फ्रेम पण दिली होती, जी मला तुम्हाला मी आधी पण सांगितलंय, की खूप जास्त आवडते. याच्यावर आमचा छान असा फोटो आहे, नाव आहे आणि "चीअर्स टू द न्यू बिगिनिंग" लिहिलंय. सो ही आम्ही आमच्या बेडरूममध्येच लावून घेतली आहे. त्याच्यानंतर ही थर्ड आहे, ग्रिलर आहे, हे सँडविच मेकर म्हणू शकतात. खूप, खूप, खूप सुंदर गिफ्ट आहे आणि खूप थॉटफुल गिफ्ट आहे, जे मला नक्कीच यूज होईल. तर असाच मे बी विचार करून माझ्या फ्रेंड्सनी मला घेतलं असेल, की हिला स्वयंपाक नको बनवायला, त्रास नको व्हायला म्हणून मग सँडविच. असं काही नाहीये. त्यांना पण माहिती रोज-रोज थोडी मी सँडविच खाणार आहे. बट येस, म्हणजे यूज होईल असं याच हेतूने त्यांनी मला हे दिलं असणार. सो हे खूप छान असं सँडविच मेकर आहे. तर आता याला मी सुद्धा म्हणजे कधी ओपन नाही केलं. याच्यात खूप सारे फीचर्स आहे जे मी आज बघितले आणि मी तुम्हाला ना ओपन करून दाखवते. बघूयात आपण कसं आहे, काय आहे. कारण मी पण जस्ट असं वरती ठेवलं होतं ते त्याचा यूज नाही केला अजून. कारण आमचं ना सध्या किचन छोटं आहे, तर मग तिथे ठेवायला प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही वरती ठेवून दिलंय. आणि हे खूप जास्त हेवी आहे आणि साईज पण त्याचं खूप मोठं आहे. सो मला तर खूप प्रॉब्लेम होतोय हे काढण्यामध्ये. ॲट अ टाईम याच्यावर मी बऱ्याच गोष्टी बनवू शकेल, म्हणजे सँडविच बनवू शकेल आणि मी जेव्हा याचे फीचर्स वगैरे बघितलं ना, तर याच्यात तुम्ही चिकन पण बनवू शकता, ग्रिल करू शकता. याच्यात तुम्ही पनीर ग्रिल करू शकता. म्हणजे ते तुम्ही स्टार्टर वगैरे असतात ना, ते सगळे याच्यात बनतील. सो मी तर एकदम बेकार खुश झाली. आधी तर मला फक्त ते सँडविच मेकर वाटलं होतं, बट नाही, याचा मल्टीपर्पज आपण यूज करू शकतो. सो हे मला माझ्या ना कॉलेजच्या फ्रेंड्सनी दिलं होतं. सो त्यांना सगळ्यांना मनापासून थँक यू तर नाही म्हणणार, फ्रेंड्सला कोण थँक म्हणतं. तर फायनली हे ओपन झालं आहे आणि मी याला असंच्या असं पॅक करून ठेवणार आहे, कारण ज्या गोष्टींमध्ये आपला खूप जीव असतो त्या आपण जपून ठेवतो, तर तसं हे आहे. मला याला थोडं जपूनच ठेवायचं आहे. सध्या आमच्याकडे एक छोटं सँडविच मेकर आहे, तर त्याचा आम्ही यूज करतो. हे आम्ही सेट करू आमचं थोडं किचन वगैरे जेव्हा मोठं होईल तेव्हा. तर याला आम्ही सध्या ठेवून देऊ आणि जपून ठेवू.
आणि कधी यूज करायचं असेल तर करू शकतो. जर असं जास्त लोकं आले, मस्त पनीर वगैरे बनवायचंय, चिकन वगैरे बनवायचंय, तर तेव्हा मी यूज करेल तेव्हा तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे आणि खूप छान आहे हे. आणि हे इलेक्ट्रिक आहे आणि याला बघू शकता तुम्ही असं सँडविचचे ते ग्रिल्स दिलेत. हेच छान पनीर पण रोस्ट होईल याच्यावर. मी तर फक्त इमॅजिन करूनच खुश होते. चला, मी आता एकटीने हे ओपन करायची रिस्क घेतली होती. आता एकटीने आता नीटपैकी पॅक करून त्याला ठेवावं लागणार. अ, तर आता याला मी छानपैकी ठेवून देते. हे होते 3 गिफ्ट्स जे वरती पडले होते. सो मी विचार केला की तुमच्यासोबत शेअर करू आणि तुम्हाला पण दाखवू. चालू आहे आमचं वन बाय वन. एक-एक, 2-2 गोष्टी करतोय. सो असं करून लवकर-लवकर साफसफाई होईल. आणि हां, मला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. तुमच्या घरातली प्रत्येक स्त्री दिवाळीमध्ये कोणत्याही सणासुदीला बघा तुम्ही खूप जास्त काम करत असते. कोणताही फेस्टिवल एन्जॉय करण्यासाठी असतो प्रत्येकाला. म्हणजे हे बघा साफसफाई गरजेची आहे. सणासुदीला छान पक्वान्न बनणं पण गरजेचं आहे. पण जर तुम्ही तिला थोडीशी हेल्प केली ना, तर ती पण त्या गोष्टी एन्जॉय करू शकेल. हे मी माझ्यासाठी नाही बोलत आहे. हे मी सगळ्यांसाठी बोलते. जे खूप स्त्रिया, खूप बाया जे खूप कामं करतात बिचाऱ्या. बट त्यांना साधं अप्रिसिएशन पण भेटत नाही. त्यांच्यासाठी बोलते. तर प्लीज थोडं म्हणजे त्यांच्याशी प्रेमाने वागा. ते जे काही कामं करताय त्यांना अप्रिशिएट करा. आणि पॉसिबल झालं तर थोडी हेल्प पण करा. याच्याने काय होईल माहिती का? त्यांना पण थोडं बरं वाटेल. त्यांना पण दिवाळीमध्ये हॅपी वाटेल त्यांना. म्हणजे त्यांना फक्त दिवाळीला असं नाही वाटणार, की यार दिवाळीला स्वयंपाक करायचा आहे, दिवाळीला साफ-सफाई करायची आहे. त्यांना या गोष्टीचं प्रेशर प्रेशर फक्त यायला नको. त्यांना हॅपीनेस पण वाटायला पाहिजे दिवाळीमध्ये. सो लक्ष्मीपूजनला म्हणजे दिवाळीमध्ये फक्त देवारातल्या लक्ष्मीला खुश करण्याऐवजी म्हणजे त्या लक्ष्मीला तर तुम्ही खुश करायलाच हवं. ती कशी होईल जर तुमची घरातली लक्ष्मी खुश नसेल तर कसं होणार? सो घरातल्या लक्ष्मीला आधी खुश ठेवा आणि मग बाकी गोष्टी करा. जर तुमच्या घरातली आई, तुमची बायको खुश असेल, हॅपी असेल, तर ऑब्व्हियसली देव ऑटोमॅटिक खुश राहील. सो पॉसिबल झालं तर तुमच्या लक्ष्मीला, तुमच्या आईला एक साडी नक्की घ्या, जेणेकरून त्यांना जास्त काही एक्सपेक्टेड नसतं. तुम्ही 2 शब्द प्रेमाने बोलले ना, तरी त्या खुश होऊन जातात. त्यांना असं काही गिफ्ट्सच द्यायला पाहिजे, साडीच घ्यायला पाहिजे असं पण नसतं. पण पॉसिबल असेल तर घेऊ शकता ना तुम्ही. ती अशी एवढी मोठी गोष्ट नाही यार, तुम्ही तेवढं तर करू शकता त्यांच्यासाठी. सो बस एवढंच बोलायचं होतं. बाय बाय.